नमस्कार मित्रांनो. आपण आज 2021चा राज्यसभेचा पेपर एक्सप्लेन करतोय. राज्यसभा पूर्व परीक्षा 2021ला आलेल्या राज्यघटनेचा सगळा सेक्शन पेपर कसा आहे, काय आहे, विश्लेषण का करावं लागेल, येणाऱ्या 1 डिसेंबरच्या परीक्षेसह पुढच्या कोणत्याही परीक्षेसाठी तयारी करताना आपण राज्यघटनेबद्दल काय नेमका अप्रोच ठेवला पाहिजे, कोणत्या ठिकाणी या घटकाचा बेसिक ॲडव्हांटेज काय असेल, त्या माध्यमातून प्रिपरेशन करताना कोणती दिशा असली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आयोगाची भाषा, आयोगाच्या प्रश्नामधलं लाईन बिटवीन मिनिंग, त्याच्यामध्ये नेमके कुठले ट्रॅप असतात याबद्दल आपण अवेअर असू तर खऱ्या अर्थाने आपण करत असलेल्या अभ्यासाचं महत्व किंवा आउटपुट असेल. पहिला क्वेश्चन, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाच्या संदर्भात असलेल्या, कुठलं मागासले पण आहे, सामाजिक आणि शैक्षणिक असलेल्या 2021च्या 105 या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय संविधानामध्ये कोणते बदल केलेले आहेत. म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये जे बदल झालेत 105 या अमेंडमेंटद्वारे, याबद्दलचा संदर्भ घटक बघितला तर आपल्याला 102वी घटनादुरुस्ती जी झाली होती त्या 102व्या घटनादुरुस्तीचं इम्पॅक्ट म्हणून ही अमेंडमेंट करावी लागलेली आहे, हे लक्षात येईल. 102वी घटनादुरुस्ती 2018 याचं विशेष इम्पॉर्टन्स होतं, लक्षात घ्या. 2021 मध्ये झाली आहे 105वी घटनादुरुस्ती आणि आयोगाने हाच प्रश्न लगेच 21च्या पेपरला विचारलाय. म्हणजे करंट सिनेरिओ मधलं लॉजिक आहे हे सांगायचं आहे. 102 अमेंडमेंट 2018 नुसार राज्यघटनेमध्ये आपण ओबीसी बद्दल काही बदल केले, ओबीसी बद्दल, आणि या बदलामुळे ओबीसी बद्दल सगळे अधिकार केंद्राकडे गेले. म्हणजे ओबीसी ठरवण्याबद्दलचे सगळे पॉवर केंद्र सरकारकडे गेले. म्हणून राज्य सरकारवर काही गोष्टीवर मर्यादा येत होत्या. या 102 अमेंडमेंटमुळे झालेल्या परिणामाला, जे निगेटिव्ह परिणाम होते त्याला दूर करण्यासाठी भारत सरकारला 105 अमेंडमेंट 2021 करावी लागली. या अमेंडमेंटमुळे आर्टिकल 338B, 32A आणि 366 26C असे 3 घटक यामध्ये समावेश झालेले आहेत. या अमेंडमेंटमुळे या 3 घटकांमध्ये बदल करावा लागलेला आहे. कारण 102 अमेंडमेंटमुळे या 2018 मधल्या घटनादुरुस्तीमुळे ह्या 3 आर्टिकल मध्ये बदल झालेले आहेत. परिणाम म्हणून 105व्या अमेंडमेंट नुसारही याबद्दल काही सुधारित तरतुदी कराव्या लागणार होत्या. म्हणून 3 आर्टिकल मध्ये बदल झाला. किती कलमामध्ये? 3. ऑप्शन नंबर 4 याबद्दलचा हा घटक आहे. आणि यामध्ये महत्वाचं काय, 105 अमेंडमेंट पेक्षाही 102वी अमेंडमेंट, कारण या अमेंडमेंटनी जे बदल झाले ते या 3 आर्टिकल मध्ये बदल झालेत. आणि हे तिन्ही आर्टिकल आलेत 102व्या अमेंडमेंटनी. 102व्या अमेंडमेंटने हे तिन्ही आर्टिकल आलेत. आणि या आर्टिकलमुळे सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या असलेल्या मागासवर्गासंदर्भात राज्याचे अधिकार कमी झाल्यामुळे राज्याला पुन्हा अधिकार बहाल करण्यासाठी 105 अमेंडमेंट करण्यात आलेली आहे, जे 2021 मध्ये आलेली आहे. या पद्धतीने हे घटक आणि विषय दोन्ही लक्षात ठेवा आणि त्याचं रिझन काय आहे तेही लक्षात असावं. शोषणाविरुद्धचा हक्क आहे, म्हणजेच मूलभूत हक्क, यापैकी कोणते विधान याबाबत बरोबर आहे? आर्टिकल 23 हा शोषणाविरुद्धच्या हक्काबद्दलचा आहे. यामध्ये मानवी तस्करी आणि वेठबिगारीला प्रतिबंध आहे. यासाठी आपण कायदा पण केलाय. 1956चा कायदा आहे. मानवी बिगारी, वेठबिगारी, मानवी तस्करी आहे आणि वेठबिगारी याबद्दल प्रतिबंध करण्याच्या उद्देशानं याबद्दलचा घटक होता. आणि 56च्या कायद्यानं हे बॅनही केलेलं आहे, कारण घटनेत सांगितलंय अमान्य आहे, पण अमान्य आहे म्हणल्यामुळे काही फरक नाही पडणार, म्हणून यासाठी कायदे करावे लागणार होते. त्या दृष्टिकोनातून हा घटक या ठिकाणी लागू आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार, कर भरण्याचे स्वातंत्र्य,
प्रचार करण्याचं अधिकार आहे आर्टिकल 25 मध्ये. कर भरण्याबद्दलचे स्वातंत्र्य आहेत आर्टिकल 27 मध्ये. याचा काही संबंध नाही. अल्पसंख्याकांच्या हितसंबंधात संरक्षण आर्टिकल 29 मध्ये. कायद्यासमोर समानता आर्टिकल 14 मध्ये. या विषयाचा अर्थ म्हणली 1. पहिला बरोबर आहे. खालीलपैकी कोण राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत थेट मतदान घेत नाही? थेट असो की कसंही असो, मतदानात भाग घेतो की नाही महत्वाचं आहे. मतदानात भाग घेण्याबद्दलचा अधिकार कुणाकुणाला आहे? लोकसभा राज्यसभेच्या निवडलेल्या सदस्यांना. निवडलेल्या हे महत्वाचं आहे. लोकसभेचे पण राज्यसभेचे पण ओनली इलेक्टेड भाग घेतात. राज्याच्या विधानसभाचे निर्वाचित सदस्य, राज्याची जी विधानसभा आहे त्याचे पण निर्वाचित म्हणजेच पुन्हा ओनली निवडलेले. दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या पण विधानसभेचे निर्वाचित. आणि हे दिल्ली आणि पुदुच्चेरीच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्याला मतदानाचा अधिकार दिला आपण 70 अमेंडमेंट 1992 70वी घटना दुरुस्ती 1992 नुसार या दोन्ही विधानसभेच्या सदस्यालाही मतदानाचा अधिकार दिला. हा या ठिकाणी महत्वाचा आहे. राज्य विधान परिषदांचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य, विधान परिषदेचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य यांनाही या माध्यमातून मतदानाचा अधिकार आहे. आहे का? काही संबंध नाही. विधान परिषद आहे एकतर ही प्रत्येक राज्यात नाही आणि जिथं आहे तिथं यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. मग ते इलेक्टेड असो की नॉमिनेटेड असो, विधान परिषदेच्या सदस्याला मतदानाचा अधिकारच नाही आणि बडतर्फीच्या वेळेसही अधिकार नाही. त्यामुळे हे ऍब्सोल्युटली रॉंग आहे. करेक्ट काय? 1 2 3 तिन्ही करेक्ट आहेत. कोण भाग घेत नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे या इलेक्शन सिस्टम मध्ये भाग घेत नाही असा घटक कोणता आहे याबद्दलचा पाठ. पर्याय उत्तर शोधायचं आहे. निवडणुकीत भाग घेत नाही. राज्य विधान परिषदेचे सदस्य भाग घेत नाहीत. ऑप्शन ABC याबद्दलचा घटक आहे जो करेक्ट वोटिंग करतो. ऑप्शन थर्ड जो डी ओनली डी जो मतदानात भाग घेत नाही. याबद्दलचा पाठ हे लक्षात ठेवा. कोण मतदान करतंय, कुठं मतदान करतो हे माहिती असली पाहिजे. मूळ घटनेनुसार लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेच्या ओनली इलेक्टेड मेंबरलाच मतदानाचा अधिकार आहे. नॉमिनेटेड मेंबर्स हे कुठले? लोकसभा व राज्यसभेचे नॉमिनेटेड मेंबर्स हे सुद्धा बडतर्फ करायचं असेल तर मतदान करतात. पण इलेक्शनच्या वेळेस लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा या 3 ठिकाणचे ओनली इलेक्टेड सदस्य मतदान करतात. आणि दिल्ली पुदुच्चेरीच्या विधानसभेच्या सदस्यांना आपण मतदानाचा अधिकार दिला 1992 पासून. तर खाली विधान परिषद कधीच मतदान करत नाही. जिल्हा न्यायाधीशांच्या बाबतीत खालील विधानं विचारात घ्या. जिल्हा न्यायाधीश जे आहेत यांच्याबद्दल योग्य विधानं. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून केली जाते. नियुक्ती राज्यपाल करतात. आर्टिकल 233 नुसार जिल्हा न्यायाधीशाच्या निवडीसाठी उच्च न्यायालयानं शिफारस करावं लागेल आणि राज्य सरकारने मंजुरी द्यावी लागेल. मग राज्यपाल नियुक्त करतात. पण उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाकडून नियुक्ती मात्र केली जात नाही. ऍब्सोल्युटली रॉंग आहे. जिल्हा न्यायाधीशांची बदली करण्याबाबतचा अधिकार मुख्यमंत्री, काय संबंध नाही मुख्यमंत्र्याला याच्याबद्दलचा अधिकार नाही. हे हायकोर्ट, मुख्य न्यायाधीश यांच्या सल्ल्याने राज्यपालाकडून बदली केली जात असते. पण हायकोर्ट, मुख्य न्यायाधीश आणि राज्यपाल यांच्याबद्दलची या माध्यमातूनची कार्यवाही होते. पण मुख्यमंत्र्याचा काही संबंध नाहीये. दोन्ही रॉंग आहेत. विधान विचारात घ्यायला सांगितलंय. मग काय करायचं? दोन्ही नाही. चौथा ऑप्शन हा करेक्ट आहे कारण दोन्ही रॉंग आहेत. आर्टिकल 233 बद्दलचा हा प्रश्न आहे. 2021 ला आयोगाने हे विचारलंय जिल्हा व सत्र न्यायालयाबद्दल. म्हणजे याच्यावरून अंदाज येतो आर्टिकल 233 ते 237 बद्दल जे न्यायालयासंदर्भातले आर्टिकल आहेत त्याचंही
खूप जास्त विशेष महत्व आहे, म्हणून या पॉइंट ऑफ व्ह्यूनं याकडे बघणं आपल्याला आवश्यक आहे. आता हा पाठ पहा, योग्य जोडाजोडा सांगितलंय. पुण्या देशाकडून काय घेतलेलं आहे? मी मागच्या अनेक पेपरमध्येही सांगितलंय की ऑलवेज एकच पेज आहे, पण याच्याकडे खास लक्ष देणं गरजेचं आहे. पुण्या देशाकडून काय घेतलंय? आयोग एक प्रश्न विचारतोच. यावर तुम्हाला इच्छा नसली तरी विश्वास ठेवावा लागेल, किंवा ते एवढं अपरिहार्य आहे की एकच पेज आहे, पण हमखास एक मार्क देऊन देतो. त्याच्यावर आपण खास वेळ द्यावा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. मार्क जाणार नाहीत. एकेरी नागरिकत्व ब्रिटन, डायरेक्ट माहिती आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू अमेरिका, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम, ज्युडिशियल ओव्हररीच, न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयीन सक्रियता, न्यायालयीन वर्चस्वता, हे सगळं घेतलंय आपण अमेरिकेकडून. राज्य मार्गदर्शक तत्व अनेक वेळा आयोगाने विचारून झालंय. आयर्लंड. केंद्र राज्य समवर्ती सूची ऑस्ट्रेलिया. संघ आणि राज्य सूची असं हे मात्र घेतलंय कॅनडाकडून. आणि संघ राज्य सूची सोबत शेष अधिकार याबद्दलचा पार्टही आपण डिवाइड करून पाहतो. पण इथं मात्र लक्षात ठेवा, विचारलंय समवर्ती बद्दल, तर हे उत्तर ऑलवेज ऑस्ट्रेलियाचं आहे. जे आहे त्याच्या समोरचे उत्तर करेक्ट आहेत. 1 2 3 4 पहिलाच ऑप्शन दिला आयोगाने. 1 2 3 4 म्हणजे अधिक डोकं लावायच्या भानगडीत पडले नाहीत. डायरेक्ट पहिल्याच ऑप्शन मध्ये राईट ऑप्शन टाकून दिलेला आहे. राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यासाठी घटनेत सशस्त्र बंड हा शब्द कधी जोडला गेलेला आहे? लक्षात ठेवा, तुम्ही अप्रोच काही निश्चित करणे, त्याबद्दल काही माइंडसेट बनवणे, काही इलिमिनेशन करणे, ह्या गोष्टी 2021 पासून आयोगानं काही ठेवलंच नाही आहे. 2021 पासून पेपरमध्ये आयोगाने तुम्हाला कंप्लीट अभ्यास मागितलाय. नॉलेज पाहिजे. तुम्ही हा ऑप्शन नसेल तर हा ऑप्शन असतो, मोठा ऑप्शन असला की हेच तिसरा ऑप्शन किंवा चौथा ऑप्शन असतो, असल्या भानगडीत आयोगाने जाऊच दिलं नाही आहे. तुम्ही आता असं कुठलंही ऑप्शन चॉईस नाही करू शकणार आहात. आपल्याला कंप्लीट अभ्यास ठेवलाय, प्रॉपर स्टडी केलंय, तर त्याची उत्तरं 100% येतात. त्यामुळे मधल्या मार्गाला आणि शॉर्टकटला भानगडीत पडू नका. आयोग सगळ्या माध्यमातून या प्रश्नाबद्दलचं अनालिसिस केलेलं असतं, विशेष विद्यार्थ्यांच्या सायकोलॉजी सोबत. कारण फक्त परीक्षा अभ्यासाचीच असते, पाठांतराचीच, तर आयोगाचे असे ट्रॅप आपल्याला दिसले नसते आहे. आणि आयोगाचे जसे ट्रॅप आहेत त्याच्यावरून कळतं की पेपरच्या सरावाला पर्याय नाही आणि त्याचं विश्लेषण केल्याशिवाय अभ्यास सुद्धा योग्य होत नाही. राष्ट्रीय आणीबाणी लावली म्हणजे आर्टिकल 352 नुसार आणीबाणी लावण्यात आलेली आहे. आणीबाणी आपल्याला माहिती आहे, बाह्य आक्रमण याबद्दलचा आणि आता सशस्त्र उठाव याबद्दलची आणीबाणी लागते. हा शब्द आपण कधी जोडलाय? हे ऑलरेडी आहे. अगोदर इथं काय होतं? अंतर्गत अशांतता होतं. हे आपण जोडलं 44 अमेंडमेंट 1978 द्वारे. कुठं जोडलं? आर्टिकल 352 अंतर्गत जोडलेला आहे. आणि यासोबत इथंच काय जोडलंय आपण? कॅबिनेट शब्दही जोडला. राज्यघटनेत कॅबिनेट हा शब्द आर्टिकल 352 मध्ये जोडला गेला. आणि कॅबिनेटच्या लिखित परवानगीशिवाय आपल्याला ही 352 ची राष्ट्रीय आणीबाणी लावता येणार नाही, याचा उल्लेख 44 अमेंडमेंटने केलेला आहे. 44 अमेंडमेंटने सशस्त्र बंडही जोडलं आणि कॅबिनेट हा शब्दही इथे जोडलेला आहे. आणि कुठे? हे दोन्ही शब्द आर्टिकल 352 मध्ये जोडलेले आहेत. आणि हे कधी जोडलेत? आता आपण बोललो त्याप्रमाणे 44 अमेंडमेंट 1978 द्वारे हे जोडण्यात आलेलं आहे. 38वी घटना दुरुस्ती 1975 जी आहे, यानुसार आणीबाणीचं ज्युडिशियल रिव्ह्यू करता येत नाही, असं इथं घटनेत नमूद करण्यात आलं होतं. ज्युडिशियल रिव्ह्यू केलं जाऊ शकत नाही, हे 38व्या घटना दुरुस्ती 1975 नुसार नमूद होतं. आणि 42वी घटना दुरुस्ती 1976 हे तर आपल्या सगळ्याला माहिती आहे. यानुसार बऱ्याच तरतुदी या निगेटिव्ह स्वरूपाच्या अंमलात आलेल्या होत्या. हे या ठिकाणची वास्तविक बाब आहे. खालील विधान विचारात घ्यायला सांगितलेलं आहे. राष्ट्रपती कोणतेही सर्वसाधारण विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात. सर्वसाधारण विधेयक आहे म्हणजे जनरल बिल आहे, संसदेकडे रिकन्सिडरेशन साठी, पुनर्विचारासाठी ऑब्विसली पाठवू शकतात. करेक्ट आहे, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. राष्ट्रपती धन विधेयक संसदेकडे पुनर्विचारासाठी पाठवू शकतात? नाही. धन विधेयक राष्ट्रपती होकार देऊ शकतात, राष्ट्रपती नकार देऊ शकतात.
धनविधेयकाला राष्ट्रपती होकार किंवा नकार देऊ शकतात, पण पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत. साधारण विधेयक पाठवतात, धनविधेयक नाही. धनविधेयक होकार किंवा नकार देतील, पण पुनर्विचारासाठी पाठवू शकत नाहीत, म्हणून हे रॉंग आहे. संसदेने सर्वसाधारण विधेयक पुन्हा मंजूर केलं तर राष्ट्रपतीला मंजुरी द्यावीच लागते. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे, मंजुरी द्यावीच लागेल. आपण असं 44 अमेंडमेंट 1978 नुसार ऍड केलेलं आहे. 42nd अमेंडमेंटने काय सांगितलं होतं? राष्ट्रपतीला पाठवलं की राष्ट्रपतीने सही करायची, हाच म्हणायचं. 42nd सांगितलं होतं. 44 ने काय सांगितलं? एक वेळेस परत पाठवता येईल आणि जर पुन्हा मंजूर केलं तर मात्र सही करावं लागेल. हे वाक्य 44 ने ऍड केलेलं आहे. कोणती विधानं बरोबर आहेत असं विचारलंय. बरोबर, ए आणि सी बरोबर आहे. ऑप्शन थर्ड हा सी करेक्ट आहे. त्यानंतर ऑप्शन क्वेश्चन नंबर 8 नियंत्रक व महालेखा परीक्षक संदर्भात खालील विधान विचारात घ्यायला सांगितलेत. नियुक्ती सीएजी, हे अजून काय नसून सीएजी आहे. कोण नियुक्ती करतं? नियुक्ती भारताच्या राष्ट्रपतीकडून, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. त्यांचे वेतन आणि इतर सेवा शर्ती संसदेकडून निश्चित केल्या जातात. यस, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. संसद याबद्दलचे घटक निश्चित करेल, त्याप्रमाणे वेतन भत्त्याची तरतूद केली जाईल. त्यांना पंतप्रधानांकडून केव्हाही पदमुक्त केलं जाईल, पंतप्रधान नाही, राष्ट्रपती. राष्ट्रपती कधी करतात? संसदेच्या विशेष बहुमतानंतर. संसदेचं विशेष बहुमत मिळालं की त्यानंतर राष्ट्रपती करतील, म्हणून ऍब्सोल्युटली हे इथं रॉंग आहे. ते संसदेच्या लोकलेखा समितीचे मार्गदर्शक असतात, मित्र असतात, तत्वज्ञ असतात. करेक्ट आहे. लोकलेखा समिती म्हणजे पब्लिक अकाउंट कमिटी. सीएसजी, पीएससी यांचे मार्गदर्शक, मित्र, तत्वज्ञ आणि त्यासोबत काय आहेत? कान व डोळे म्हणून ज्यांची ओळख आहे ते पीएससी आहे. या माध्यमातून हे घटक आपल्याला इथे विशेषत्वाने इम्पॉर्टंट आहेत. तिन्ही घटक हे 5 लक्षात ठेवा, पीएससी बद्दल आहे. या माध्यमातून सीए बद्दलचा हा विषय आपल्याला लक्षात राहिला पाहिजे आहे. वरीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत? ए, बी आणि डी हे करेक्ट आहेत. एबीडी, एबीडी हा ऑप्शन करेक्ट आहे. सीएजी बद्दल विधान पुन्हा विचारात घ्यायला सांगितलेत. विधान परिषद स्थायी सभागृह आहे, ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. राज्यपाल विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जसं तिकडे केंद्रामध्ये राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, भारताचे उपराष्ट्रपती, तसं इथं राज्यपाल हे विधान परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. हा इथे दाखवण्याचा प्रयत्न केलाय, पण राज्यपाल असं कुठेही पदसिद्ध अध्यक्ष नाहीत. काही नामनिर्देशित सदस्य सोडल्यात विधान परिषदेचे सदस्य हे अप्रत्यक्ष निवडले जातात. करेक्ट आहे. ए आणि सी, ए आणि सी हा ऑप्शन थर्ड करेक्ट आहे. विधान परिषदेबद्दल रचना जी आहे ते आर्टिकल 171 मध्ये आहे. विधान परिषदेची रचना आणि विधान परिषदेची निर्मिती आपण लास्ट लेक्चर मध्येही बघितलेला आहे. आर्टिकल 169 अंतर्गत विधान परिषदेची निर्मिती केली जात असते. 171 मध्ये त्यांची रचना आहे आणि या रचनेबद्दलचा हा पाठ या ठिकाणचा मूलभूत घटक आहे. बरोबर ऑप्शन ए आणि सी हा आहे. जम्मू काश्मीर राज्य मानवी हक्क आयोगाच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. जम्मू काश्मीर मानवी हक्क बद्दलचा घटक, मानवी हक्क या आयोग बद्दलचा हा पर्याय जो ऑप्शन दिलेला आहे तो इथं रॉंग टाईप झालेला आहे. दुसरे प्रश्न इथं ऑप्शन खाली टाईप झालेला आहे. 31 ऑक्टोबर 2019 रोजी हा आयोग समाप्त झालेला आहे. आयोगाचे अस्तित्व या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 रोजी संपलेला आहे. इथं खाली ऑप्शन आयोगाने इयर दिलेले होते, त्यातला इयर आहे 31 ऑक्टोबर 2019 जो करेक्ट आहे.
बाकी इयर टाकलेत आयोगाने या माध्यमातून ह्या ऑप्शन्स बद्दल की 2019 मध्ये ऑप्शन दिलेत बाकीचे, जानेवारी, एप्रिल, ऑगस्ट वगैरे असे 4 बाकीचे ऑप्शन दिलेत. आता त्या ऑप्शनची इथं गरज नाही, कारण त्या ऑप्शन इथं टाईप झालेलं नाही आहे. हे इथं मागचा प्रश्न टाईप झालेला, त्यामुळे याच्यावर काही डोकं लावू नका. जम्मू काश्मीर बद्दल आयोग कधी अस्तित्वात आलेला आहे, म्हणजे या माध्यमात अस्तित्व संपलेलं आहे, तर 2019 मध्ये, ऑगस्ट 2019 मध्ये आपण जम्मू काश्मीर बद्दलचं 370 आर्टिकल हे याचं विशेषत्व समाप्त केलं. त्याच्यासोबत मानवी हक्क आयोगाचं सुद्धा अस्तित्व समाप्त झालं. ते 31 ऑक्टोबर 2019 रोजी संपलेलं आहे. म्हणून हे तारीख लक्षात ठेवा जम्मू काश्मीर राज्याबाबत. भारतीय राज्यघटनेतील 1992च्या 74व्या घटना दुरुस्ती कायद्याप्रमाणे शहरी भारतात किती प्रकारच्या नगरपालिका आहेत? शहरी भारतात ऑब्व्हियसली आता एवढं सोपं, काय डोकं लावायची गरज नाही. नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, 3 घटक आपल्याला माहिती आहेत. 3 स्तरावरचा पार्ट आहे. इथं कधी कधी अगदी काही डोकं न ठिकाणावर ठेवल्याचे परिणाम म्हणून मार्क हातून जातात. अगदी एवढं सोपं सरळ डायरेक्टली उत्तरापर्यंत घेऊन जाण्याचा मार्ग ऑप्शन्स आपल्याला मिळतो. म्हणजे काही सेकंदामध्येच हे मार्क घ्यायचे. आपले चुका टाळणे व वेळ वाचवणे हा उद्देश. विधान परिषदेला 50 वर्ष पूर्ण झालीत. कधी? 1987. म्हणजे कधी निर्माण झालंय? 1937 मध्ये महाराष्ट्राची विधान परिषद निर्माण झाली होती. 47, 57, 67, 77 आणि 87 एकूण 50 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणजे 37 ची स्थापना आहे आणि 87 ला 50 वर्ष महाराष्ट्र विधान परिषदेला पूर्ण झालेली आहेत. एवढी जुनी विधान परिषद आहे, विसरू नये. शपथ आणि प्रतिज्ञा यांचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये समाविष्ट आहेत? मी 23च्या पेपरमध्ये सांगितलं, 22च्या पेपरमध्ये सांगितलं, आताही पुन्हा रिपीट सांगतोय. परिशिष्ट ऑल 1 मार्क दरवर्षी आयोग विचारत आलेला आहे. भाग सर्व 1 मार्क आयोगाने विचारत आलेला आहे. आणि असे 5-6 टॉपिक आहेत ज्याच्यावर आयोग हमखास प्रश्न विचारते, तेही 1-1 मार्कासाठी, आणि तेही 10-20 पानामध्ये. ज्यामुळे याला पाहायला ऐकायला विसरू नका आणि याचं रिव्हिजन केल्याशिवाय राहू नका, कारण याचं खूप जास्त महत्व आहे. म्हणून इथं आता परिशिष्ट 12 कोणते आहेत, परिशिष्ट 12 मध्ये काय येतं, हे सगळं पहा. आणि पूर्ण असे जे 5-10 मार्क मिळणार आहेत त्याचे 5-5 मिनिटाचे मी एक 10-12 व्हिडिओज तुमच्या सर्वांच्या रिव्हिजनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं मी पुढच्या 2 दिवसात देतोय. त्याच्यामध्ये त्याला रिवाइज करायला विसरू नका. आणि हे सगळे 1 तासाचे व्हिडिओ असणार आहेत. म्हणजे पूर्ण व्हिडिओ मिळून 1 तास, प्रत्येक व्हिडिओ 5-6 मिनिटाचा असेल. त्याच्यामध्ये सगळे घटक मी कव्हर केलेले असतील आहे. याप्रमाणे ते रिव्हिजनसाठी बरोबर पहा. शपथ आणि प्रतिज्ञा कोणत्या आर्टिकल मध्ये आहे? परिशिष्ट 3 मध्ये. कारण पहिल्या परिशिष्टामध्ये संघ व राज्य क्षेत्राचं नाव आहे, दुसऱ्या परिशिष्टामध्ये वेतन भत्ते आहेत, तर तिसऱ्या परिशिष्टामध्ये शपथ आहे ह्या सर्व लोकांची. आणि 6वं परिशिष्ट आहे ते म्हणजे शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राईब्स, ज्याच्यामध्ये ATM स्क्वेअर मधले आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम या प्रकारचे 4 राज्य आहेत, जे परिशिष्ट 3 अंतर्गत याबद्दलचा उल्लेख होतो किंवा तसा विषय समाविष्ट होतो आहे. आणि परिशिष्ट 5 मध्ये 10 राज्य आहेत, जे शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राईब्स बद्दलचे आहेत, जे आपण मागेही बोललो होतो. परिशिष्ट 5 आणि 6 बद्दलचा घटक. आणि 10वं परिशिष्ट पक्षांतर बंदी कायद्याबद्दलचा आहे, अँटी डिफेक्शन. हे 4ही घटक मी तुम्हाला इथं सांगितलं, ह्याला विसरू नका पाहायला. भारताच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी CPI पण मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पण मार्क्सवादी याची स्थापना कधी झालेली आहे? 1964. 2023च्या पेपरला पण कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी आहे आणि ऑप्शन 1964चा आहे. सेम इथं पुन्हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे 1964. आणि आता याला मी 23च्या पेपरमध्ये पण बोललो की याला आता 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कधी? 2024 मध्ये. या रिलेटेड याच्यावर आपण फोकस करायला हरकत नाही. आयोग या रिलेटेड प्रश्न फोकस करतय, त्याचं काहीतरी लॉजिकल रिझन आहे आणि त्याच्यावर भर देता येतोय, द्यायला पाहिजे आणि तसा संदर्भ ठेवून वाचायला पाहिजे, म्हणून हे तुम्हाला घटक सांगतोय. लोकसभेच्या अध्यक्षाच्या संदर्भात खालील विधानं विचारात घ्या. लोकसभा अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल कोणते कोणते विधान आहेत? राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात. लोकसभेच्या अध्यक्षाचा आणि राष्ट्रपतीच्या मर्जीचा काही संबंध नाही. राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मंत्रिमंडळ, महान्यायवादी हे पदावर असतात.
लोकसभेचे अध्यक्ष नाही. त्यांच्या निवडीवेळी ते सभागृहाचे सदस्य असणं बंधनकारक नाही. आहे, बंधनकारक आहे. तुम्ही सदस्य असलेच पाहिजे तरच तुम्ही लोकसभा अध्यक्ष बनू शकता. बंधनकारक नाही असं बोललेलं आहे, रॉंग आहे. ते संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान भूषवतात. येस, ऑब्विसली लोकसभेचे अध्यक्ष संसदेच्या दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष असतात. बरोबर आहे. सी ऑप्शन, ओनली सी करेक्ट आहे. कोणते विधान बरोबर आहे? ओनली सी करेक्ट आहे. कारण पहिले दोन्ही जे ऑप्शन्स आहेत ते इथं रॉंग आहेत. म्हणून का रॉंग आहेत समजलंय? दोन्ही बद्दल राष्ट्रपतीचा काही संबंध नाही आणि निवडीच्या वेळेस तुम्ही सदस्य असले पाहिजे. लोकसभेच्या सदस्यामधूनच लोकसभा अध्यक्षाची निवड केली जात असते, म्हणून हे रॉंग आहे. पहिलं तिसरा ऑप्शन करेक्ट आहे, तेवढा लक्षात ठेवा. याप्रमाणे इथं आपले 2021च्या पेपर मधलेही सगळे प्रश्न कव्हर झालेले आहेत. एक बार प्रॉपर याबद्दलचं रिव्हिजन करत चला आणि हे जे काही मी एक्सप्लेन केलेलं आहे त्याची पीपीटी ऑल एक्सप्लेनेशन सहित PDF आपल्या पॉलिटी एन श्याम या ग्रुप चॅनलवरतीही तुम्हाला बघायला मिळेल आणि याबद्दलचं रिव्हिजनही जरूर करायला विसरू नका आहे. थँक्यू. पुन्हा भेटू.